नमस्कार मंडळी. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 80 वर्षापूर्वी इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय झालं, तर लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकला एवढाच त्याचा अर्थ नव्हता. तर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं स्वातंत्र्याच्या खूप वेगळ्या परिभाषा तयार झाल्या. आपल्याला आपल्या मनातले विचार मोकळेपणाने मांडता येऊ लागले. आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे जेवण करता येऊ लागलं. आहार विहार, फिरणं, आपले कपडे वेगवेगळ्या प्रकारचे घालणं, आपल्या मनात येईल त्यावेळेला भारत देशामध्ये सगळीकडे फिरणं, आपल्याला आपले जे जात धर्म पंथ आहेत त्याप्रमाणे आपले वेगवेगळे सण उत्सव आपल्या मनाप्रमाणे साजरे करता येणं, अशा अनेक प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. पण आज 80 वर्षांनी ह्या सगळ्याकडे मागे वळून पाहताना एक विचार सारखा मनात येतो की 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपण ह्या स्वातंत्र्याचा खरंच स्वातंत्र्य म्हणूनच उपभोग घेतो आहोत का, की ह्या स्वातंत्र्याचा थोडा स्वैराचाराकडे आपण झुकत चाललो आहोत. कारण तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सगळीकडे फिरता येतं. पण तुम्ही एक गोष्ट पाहिली आहे का, आपण वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवरती फिरायला जातो पण तिथे प्रचंड घाण करून येतो. आपल्याला आपल्या स्वातंत्र्याप्रमाणे आपल्या मनासारखे व्यवसाय करता येतात, आपले सण उत्सव साजरे करता येतात. पण हे सण उत्सव साजरे करताना, व्यवसाय करताना आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांना, समाजाला किती त्रास होतो याचा आपण कधी विचार केला आहे का? साधंच उदाहरण घ्या. आता गणपती येऊ पाहता आहेत. अजून महिन्याभराने घराघरामध्ये गणपती विराजमान होतील. आज त्यांचे स्टॉल्स आपल्या घरांच्या आजूबाजूला सगळीकडे आहेत. दिवसभर त्या ठिकाणी गाणी लागलेली असतात. तुम्ही जो जो व्यवसाय करता आहात त्याचा समाजाला काही त्रास होतो आहे का? आपल्या आजूबाजूची जी घरं आहेत त्याच्यामध्ये काही लहान मुलं असतील, काही वृद्ध मंडळी असतील, काहींच्या परीक्षा असतील, या सगळ्याचा विचार करून आपण आपला व्यवसाय करतो आहे का? ह्याचं कुठलंही भान आपण ठेवत नाही. आपल्याला विचारांचं स्वातंत्र्य दिलंय, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय, पण समोरच्या व्यक्तीचा हुद्दा, पद, वय हे काहीही न बघता आपल्या मनात येईल ते वाटेल ते आपण बोलून मोकळं होतो. त्याचा परिणाम सुद्धा काय होईल, त्याच्यावरनं किती समाजामध्ये असंतोष पसरेल हे सुद्धा आपण पाहत नाही. आपल्याला आपले विचार मांडण्यासाठी मोर्चे काढण्याचं स्वातंत्र्य आहे, आंदोलनं करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्यावेळेला दगडफेक, मारामाऱ्या हे सगळं करून, दंगल करून आपण सामाजिक संपत्तीचे किती नुकसान करतो आहोत ह्याचं आपण कधी भान ठेवतो का? मग नुसतं स्वातंत्र्य मिळून उपयोग आहे का? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काय देणं लागतो हे प्रत्येकाने विचार करायला नको का? हे स्वातंत्र्य जर आपल्याला खऱ्या अर्थाने उपभोगायचं असेल तर आपण ह्या समाजासाठीही काहीतरी विधायक काम केलं पाहिजे, प्रदूषण टाळलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला माझ्या मनात येईल तसंच मी वागेन, तसंच मी बोलेन, तुम्हाला त्याचं काय हा विचार न करता इतरांचा विचार करूनही वागलं पाहिजे. आणि प्रसंगी जर त्याला तोंड फोडायचं असेल किंवा प्रसंगी अशा गोष्टींना आळा घालायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा शांततेच्या मार्गानेच लढा दिला पाहिजे. तरच आपल्याला 21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं ठरवता येईल. त्यामुळे असं करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्यदिनी खूप खूप शुभेच्छा. हा आज आपण संकल्प करूयात की आपल्या कुठल्याही कृतीने समाजाला त्रास होणार नाही याचं भान आपण जरूर ठेवूयात. धन्यवाद.